मैदान आहे 20 तारखेला. आता तुम्ही त्या मैदानात कोणत्या बैलासोबत पळवणार आहे? अजून पैरा चालू आहे. अजून काय केलं नाही. बकासूर सोबत जरा बोलणं चालू आहे. काहीतरी जरा बोलून ना पैरा करायचं आहे. अजून फिक्स झाले. उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांच्या सोबत तुमचा म्हणजे कसं झाला पैरा आणि कसं म्हणजे तुमची कसं भेटी झाली कसं काय ते थोडं माहिती सांगा. ते होन्नूरला ताई पण आमचा बैला पळायचा बघितले. आम्ही दादाला पण भेट दिलो. ताईला पण कॉल केलो. दादा जरा ताई सोबत बैल बोलून जरा आमच्या बैलाला पण तालुक्यामधल्या बैलाला जरा पैरा द्या म्हणला. ताई पण आम्हाला पैरा दिला एका शब्दामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आज आलोय पण सर्जाच्या गोट्याला आणि हे जे गोटा दिसतोय तुम्हाला हे सर्जाचा गोटा आहे आणि आता मध्ये काय आहे काय नाही बघूया. तर हे बघू शकता लाडके सर्जा तुमचे बघू शकता सर्जा 8500. हा जे तुमचा बैल आहे हा बैलाचं नाव काय? सर्जा 8500. सर्जा 8500. हा जे तुमचा बैल आहे हा कुठला भागातला आहे? अक्कलकोट तालुका सोलापूर जिल्हा. आणि हे जे तुमचं सर्जा 8500 हा जे बैल आहे तुमचा हा बैल आतापर्यंत किती मैदान गाजवलंय? आता तर ते 13 मैदानचा गुलालचा मानकर आहे. 1 नंबर 2 नंबर सगळं. आता तरी 3 नंबरला गाडी उतरली नाही. 2 मैदान आता 3 नंबरला 4 नंबरला उतरली या वर्षात. आता जे माळशिरसचा मैदान आहे 20 तारखेला, आता तुम्ही त्या मैदानात कोणत्या बैलासोबत पळवणार आहे? अजून पैरा चालू आहे. अजून काय केलं नाही. बकासूर सोबत जरा बोलणं चालू आहे. काहीतरी जरा बोलून ना पैरा करायचं आहे. अजून फिक्स झाले. आहे तुमचा हा बैल तुम्ही कुठून आणला आणि हे कशाला आणला हे बैल? आमच्या गावाचा आमच्या मित्राचा बैल आहे. आम्ही पण शेताच्या कामासाठी आणलो. ते जरा आमच्या गावात पण मैदान होतं त्याला टाकलो. 2 नंबरला गाडी उतरले. परत सगळं मैदान खेळू लागलो. आता जर चांगलं पळू लागलं त्यामुळे वरच्या भागात चांगले खेळू लागले. तर सर्जा बैल आहे फर्स्ट टाइमला तुम्ही कोणत्या बैला सोबत पेरा केला आणि कुठं तुमचा गुलाल झाला? आमच्या गावात झाले. आमच्या मित्राचा बैल होते. आमच्या गावातच गुलाल झाले. 2 नंबरला गाडी उतरली. आमचं सिद्धेश्वर मैदानामध्ये जत्रेमध्येच आमचा गुलाल झाला. तुमच्या मित्राचं नाव? शरणप्पा सिद्धप्पा नागलगाव माझ्या मित्राचा बैल. आणि तुमचा जे बैल आहे हन्नूर केसरी मध्ये 1 नंबर मानकरी झालाय. तुम्हाला कसं वाटतंय आता? नाही चांगलं झाले. आमचं पण लई दिवसांना सगळ्याला पैराला पैसा देत होतो. होन्नूर मैदानामध्ये झाल्यानंतर आम्हालाच सगळ्या जण बोलू लागले. आता तर काय पैसा द्यायचा नाही. आम्हालाच वैद्य येऊ लागले. चांगला वाटाले आम्हाला पण. हन्नूर केसरी मध्ये तुमचं जे बैल होतं ते कोणाचं बैल होतं तुमच्या सोबत? ते परभणीचं होते सुंदर म्हणून. ते भाताकाळीमध्ये त्यांनी वेगवेगळे पेरे पळल ते पण ते तिथं बघून दोन्ही पेऱ्या करून होन्नूरला पळवत. उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांच्या सोबत तुमचा म्हणजे कसं झाला पैरा आणि कसं म्हणजे तुमची कसं भेटी झाली कसं काय ते थोडं माहिती सांगा. ते होन्नूरला ताई पण आमचा बैला पळायचा बघितले. आम्ही दादाला पण भेट दिलो. ताईला पण कॉल केलो. दादा जरा ताई सोबत बैल बोलून जरा आमच्या बैलाला पण तालुक्यामधल्या बैलाला जरा पैरा द्या म्हणला. ताई पण आम्हाला पैरा दिला एका शब्दामध्ये. ते कलेडाव मध्ये ताईचं आमचा पैरा झाला. 4 नंबरला गाडी उतरले. ते परत आम्ही माळशिरस मध्ये पळाले बैल. ते जरा नशिबाने साथ दिले नाही. पब्लिक साईड पळवून गाडी फॉल झाली. 61 फाटामध्ये तुमचं जे फॉल झालं बैल म्हणजे कसं काय झालं म्हणजे काय झालं नेमकं ते? काय नाही पब्लिक साईड पडले. काय विषय नाही. शेवटी 8 माळाचा पायाचा माळ आहे. कधी काय घडते सांगायला येत नाही. शेवटी नशीबचा खेळ आहे. पब्लिक मुळे जर आमच्या गाडी जर फॉल झाली तर पुढं बघू मग परत. तर जसं सुट्टी मेकर आहे कोण आहे आणि कधीपासून ते बैल सोडतंय म्हणजे सुट्टी कधीपासून सोडतंय? आम्ही मैदानाला सुरुवात उतरल्या पण तेच महादेव नागलगाव तेच सोडते. त्याच सर्जाचं जरा नातं वेगळंच आहे. त्यांनी जर सोडल्यानंतर तळ वगैरे चांगला काढते त्यामुळेच त्यांनी सोडते आजपर्यंत. आता हिंद केसरी मैदानला तुमचा सर्जाचा पैरा झालाय का नाही? नाही अजून चालू आहे. अजून बोलणे वगैरे चालू आहे. अजून म्हणजे
बोलल्यावर आता तुमचं जे बैल आहे सर्जाला कोणत्या बैलासोबत आता तुम्ही पळवणार आहे? चालू आहे अजून बकासूर आहे. ते निंबाचा लक्ष म्हणून आहे त्याच्यासोबत बरं चालू आहे. अजून बघू अजून झालं नाही. आता तर त्यांच्यावरच जाते मग ते. जे तुमचा सर्जा बैल आहे आता सर्जा बैलाचं तुम्ही नियोजन कसं करता आणि कोण करते तुमचं सर्जाचं बैलचं नियोजन? सगळा मित्र आहे त्यानेच व्हिडिओ वगैरे बघते त्यानेच करते. मला पण काय सांगत नाही. सगळ्याला सर्जावर सगळं लय प्रेम आहे. त्यानेच करते मी पण काय करत नाही. म्हणजे सर्जाचं सगळ्यावर प्रेम आहे सर्जाचं. सगळा मित्राचं प्रेम आहे. माझ्यापेक्षा लय काळजी सर्जावर सगळं त्यानेच करते. ते तुमचं सर्जा बैल आहे फक्त म्हणजे रेस साठीच म्हणजे आहे का म्हणजे बाकीचं सगळं काम वगैरे सगळं